नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलो आहे। बघा, अपात्रतेबाबत तुम्हाला कॉल आलेला आहे का? कारण बऱ्याच महिलांना आता अपात्रतेबाबत कॉल येत आहे आणि तो कॉल तुम्हाला आलेला आहे का? तुमचं नाव जे आहे पात्र यादीमध्ये आहे का? आणि जून जुलैचे पैसे जर तुम्हाला मिळाले नसतील तर याचं काय कारण आहे ते देखील या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सोबतच आता 14वा हप्ता जो आहे ऑगस्टचा तो कधी मिळणार आहे, त्यानंतर 2 हप्ते आपल्याला एकत्र मिळणार आहेत का, म्हणजेच काय तर 3000 रुपये आपल्याला मिळणार आहेत का, आणि जर मिळणार असतील तर ते कधीपर्यंत मिळणार, हे सगळं काही आपण बघणार आहोत। आणि अतिशय योग्य जी माहिती आहे तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर सगळ्यात पहिले आपण डिस्कस करूया अपात्रतेच्या फोनबद्दल। तर बघा, भरपूर ज्या महिला आहेत, काही महिला त्यांना अपात्रतेबाबत फोन आलेला आहे। लाडकी बहीण योजना कार्यालयातून फोन आला आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही चुका आहेत आणि त्यामुळे तुमचा फॉर्म अपात्र झालेला आहे। तर तुमच्यासोबत पण असं झालंय का? तुम्हाला कॉल आलाय का? कमेंटमध्ये सांगा। आता बघा, मी तुम्हाला एक रिअल केस स्टडी सांगतो की काय झालंय की परवा दिवशी मला एका ताईंचा मेसेज आला की दादा, आम्हाला लाडकी बहीण योजना कार्यालयातून कॉल आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा फॉर्म अपात्र झालेला आहे। त्यावर त्या ताईंनी त्यांना विचारलं की नेमकं याचं कारण काय आहे। त्यावर त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही जो अर्ज केला होता, लाडकी बहीण योजनेसाठी जो तुम्ही अर्ज केला होता आणि त्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट्स दिले, त्या डॉक्युमेंटमध्ये जे राशन कार्ड आहे, राशन कार्ड जे आहे त्याच्यावरचं नाव आणि तुम्ही दिलेल्या अर्जावरचं नाव हे चुकीचं झालेलं आहे, मिस्टेक झालेली आहे आणि दोन्ही मॅच होत नाही। त्यामुळे जो आहे तुमचा जो फॉर्म आहे तो अपात्र झालेला आहे। मग आता हे ऐकल्यानंतर ही फार छोटी मिस्टेक होती, पण ते आता नाव मॅच न झाल्यामुळे मात्र त्यांचा अपात्र करण्यात आला आहे। तर त्यांना विचारलं की बाबा, आता मग जर हे अपात्र झालं असेल तर हे आता डॉक्युमेंट मला कुठे सबमिट करायचे आहेत आणि परत मला हे हप्ता मिळेल का? तर त्यांनी सांगितलं, जेव्हा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट पूर्ण कंप्लीट कराल, जे काही पूर्तता कराल तेव्हा तुम्हाला परत तुमचा हप्ता जो आहे रेग्युलरली प्राप्त होईल। पण त्यासाठी आम्हाला जो राशन कार्ड आहे ते बदलून तुम्हाला आम्हाला द्यावं लागेल किंवा जे काही चुकलं असेल ते सुधारित करावं लागेल। मग त्यासाठी तुम्हाला बालविकास अधिकारी जे आहेत त्यांची भेट घ्यावी लागेल किंवा अंगणवाडी सेविका जे आहेत त्यांची भेट घेऊन हे जे आहे सगळी माहिती अपडेट त्वरित करून घ्या। आता बघा, एका ताईचा मेसेज आलेला की त्यांचा जो आहे तो अकाउंट नंबर जो असतो, अकाउंट नंबर बँकेचा, तो चुकला होता। आता या छोट्या छोट्या मिस्टेक्स आहेत आणि यामुळेच मग जे आहेत ते अपात्र होत आहेत। तर बघा, कोणकोणत्या मिस्टेक्स आहेत ज्यामुळे तुमचा जो फॉर्म आहे अपात्र होत आहे। जून जुलैचे पैसे तुम्हाला मिळालेले नाहीत किंवा आता जे ऑगस्ट महिन्याचे जे पैसे येणार आहेत ते देखील काही महिलांना मिळू शकत नाहीत, कारण की जर अशा मिस्टेक तुम्ही केल्या तर नेमक्या काय मिस्टेक आहेत चला सविस्तर जाणून घेऊया। तर बघा, कोणाला कॉल येत आहे? ज्यांच्या अर्जामध्ये किंवा डॉक्युमेंटच्या पूर्ततेमध्ये काहीतरी कमतरता राहिलेली आहे। जसं की बघा, आधार कार्ड, बँक पासबुक किंवा राशन कार्डवरील नाव, पत्ता किंवा इतर माहिती अर्जातील माहितीशी जुळत नसेल तर मात्र या लाडक्या बहिणींचा जो आहे फॉर्म अपात्र होत आहे आणि त्यांना अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून किंवा कॉलद्वारे हे कळवण्यात पण येत आहे। पण दुसरं एक अशी गोष्ट आहे की जर तुम्हाला अजूनपर्यंत कॉल आलेला नसेल किंवा अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत पोहोचली नसेल तर आपली जिम्मेदारी आहे की आपण हे सगळ्या काही गोष्टीची पूर्तता योग्यरित्या करणं आणि संबंधित अंगणवाडी सेविकाला भेटणं किंवा जवळच पंचायत समिती असते त्या पंचायत समितीमध्ये जाऊन बालविकास अधिकारी जे आहेत त्यांना भेटणं। ठीक आहे, पण आता दुसरा मुद्दा बघूयात। तर बघा, ज्या लाडक्या बहिणींचे कागदपत्रे अपडेट नसतील, जसं की बघा, जर आधार कार्ड किंवा बँक पासबुकवरील माहिती खूप जुनी असेल, ती अपडेट केलेली नसेल तर त्या लाडक्या बहिणींचा फॉर्म अपात्र होत आहे, त्यांना पैसे मिळत नाहीत। तिसरं आहे बँक खाते क्रमांक। बँक खाते क्रमांक चुकीचा असल्यास किंवा बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यास तुमचा फॉर्म जो आहे अपात्र होत आहे। त्यानंतर बघा, चौथी जी मिस्टेक आहे IFSC कोड। तुमच्या बँक शाखेचा IFSC कोड चुकीचा किंवा अस्पष्ट असेल तर मात्र तुमचा फॉर्म अपात्र होता। त्यानंतर बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, काही लाडक्या बहिणींना प्रश्न पडला असेल की आपलं नाव अपात्र यादीत आहे का, कसं चेक करायचं? तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाची जी गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर व्हिजिट करून जी पात्र महिलांची लिस्ट आहे आता ती चेक करायची आहे। प्रत्येक जिल्ह्यावाईज त्या लिस्ट आलेल्या आहेत, बरोबर। दुसरं म्हणजे की आपल्याकडे अंगणवाडी सेविका येऊन गेल्या असतील, त्यांनी तुम्हाला ही माहिती दिली असेल, पण जर नसेल दिली
तरी मात्र तुम्हाला जो आहे पहिले चेक करायचं की हप्ता येतोय का. जर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता व्यवस्थितपणे आला असेल, ठीक आहे, आता जो येणार आहे 15 तारखेपर्यंत ऑगस्टचा हप्ता येईल आणि तो हप्ता एकदा का तुमच्या खात्यात आला तर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पण ज्यांना परत एकदा ऑगस्टचा हप्ता आला नाही तर त्यांनी लगेचच्या लगेच ताबडतोब या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. त्यांनी चेक करायचं आहे की खरंच आपलं मग नाव जे आहे अपात्र यादीत गेलं आहे का. मग अपात्रतेची कारणे मी तुम्हाला सांगितलेली आहेत, ठीक आहे, तर ते जाऊन एकदा तुम्ही चेक करायचं आहे. आता कळालं असेल तुम्हाला. आता बघूयात की 14वा हप्ता कधी येणार, नेमकं काय सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. बघा, ऑगस्टच्या 14व्या हप्त्याची जी प्रतीक्षा आहे ती बऱ्याच लाडक्या बहिणींना आहे. त्यांना असं वाटलं होतं की गणपती सणामध्ये हे जे हप्ता आहे तो आपल्याला मिळेल आणि दुसरं म्हणजे नाही तर लक्ष्म्याच्या टाईमला तरी मिळेल, पण तसं काही झालं नाही. गणपती विसर्जनही झाला तरी देखील हप्ता काय आला नाही. पण तुमच्यासाठी खुशखबर आहे. बघा, 9 सप्टेंबरला सरकारने GR काढला आणि या GRमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्यासाठी 344 कोटी जे आहे तो निधी मंजूर करण्यात आला आहे. तो जो निधी आहे तो बालविकास खात्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे, ठीक आहे, देण्यात आलेला आहे. किती? 344 कोटी. मग आता बघा, GR कधी आला आहे? 9 सप्टेंबरला. आता जेव्हा पण सरकारचा GR येतो, ठीक आहे, GR जेव्हा पण येतो त्याच्या पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये पैसे जे आहेत खात्यात यायला सुरुवात होतात. मग आता तुम्हाला तर कळालं की 9 सप्टेंबरला आला, याचा अर्थ काय की 15 तारखेपर्यंत समजा तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येऊ शकतात. पुढे आता सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींचे मेसेज आलेले आहेत की दादा यावेळेस जे आहे 2 हप्ते एकत्र मिळणार आहे का, कारण की बऱ्याच हप्त्याला लेट झालेला आहे. तर 2 हप्ते म्हणजे किती? 3000 रुपये आम्हाला खात्यात मिळणार आहेत का. तर याचं स्पष्ट उत्तर मी तुम्हाला सांगतो, याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. बघा, अनेक यूट्यूबर्स जे आहेत चुकीची तुम्हाला माहिती देत आहेत. 3000 मिळणार अशी ते सांगत आहेत, पण याचं स्पष्ट उत्तर आहे नाही. फक्त तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता मिळणार आहे आणि तो आहे 1500 रुपयांचा. आता मी असं का म्हणत आहे, कारण की बघा, जर त्यांना 2 हप्ते एकत्र द्यायचे असतील तर 2 GR काढावे लागतात सरकारला. तर आता मात्र फक्त एकच GR काढलेला आहे, तो काढला आहे 9 सप्टेंबरला, ठीक आहे. आणि जर अजून थोडा लेट झाला असता, 20 तारखेच्या पुढे जर हा GR काढलेला असता तर मात्र ही शक्यता दाट होती 3000 रुपये येण्याची, म्हणजे एकत्र 2 हप्ते मिळण्याची. पण आता मात्र GR लॉन्च झालेला आहे, GR सरकारने काढला आहे 9 सप्टेंबरला आणि 344 कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत. ही अमाऊंट पण दर महिन्यामध्ये जी मंजूर होते अमाऊंट तेवढीच आहे. त्यामुळे तुम्हाला जो आहे फक्त एकच हप्ता म्हणजे 1500 रुपये तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे. तर बघा, आजचा व्हिडिओ आता इथे समाप्त होतो. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला अपात्रतेबाबत फोन आला आहे का. कारण की ज्यावेळेस या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये सांगता त्यावेळेस बऱ्याच लाडक्या बहिणी देखील वाचतात आणि त्यांना देखील कळतं की नेमकं काय होतंय आणि आता काय करायचं आहे, ठीक आहे. तर कमेंटमध्ये देखील मला कळवा आणि अशाच अचूक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.